पंतप्रधान मोदी आणि शहांच्या निर्णयाला पाठिंबा, मुख्यमंत्री शिंदेंचं पुन्हा वक्तव्य। प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्य हवी, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत वक्तव्य। गटनेते पदासह अन्य विषयांवर शरद पवार गटाची खलबतं, जयंत पाटलांसह आव्हाडांच्या नावाची चर्चा। मी माझ्या मतदारसंघात आहे, तसंच नेत्यांच्या भेटीगाठी आहेत, वरिष्ठ नेत्यांसोबत कुठलीही भेट नाही, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। यांच्या मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या, त्या मतपेट्या ठेवण्यात आलेल्या गोडाऊनच्या मागे 2 युवक 14 मोबाईल फोन्स होते आणि ते बिहार आणि उत्तर प्रदेश, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सारस्वत बँक, विश्वासाच्या नात्याची अविरत परंपरा। पंतप्रधान मोदी आणि शहांच्या निर्णयाला पाठिंबा, मुख्यमंत्री शिंदेंचं पुन्हा वक्तव्य। प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्य हवी, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत वक्तव्य। गटनेते पदासह अन्य विषयांवर शरद पवार गटाची खलबतं, जयंत पाटलांसह आव्हाडांच्या नावाची चर्चा। मी माझ्या मतदारसंघात आहे, तसंच नेत्यांच्या भेटीगाठी आहेत, वरिष्ठ नेत्यांसोबत कुठलीही भेट नाही, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। विश्वास आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी गावं आहेत की ज्या गावांना आश्चर्य वाटतं की आपल्या गावात असं मतदान होऊ शकत नाही, असं कसं झालं। सर्व गट, सर्व पक्ष एकाच उमेदवाराचं काम करतायत आणि त्या ठिकाणी गाव उमेदवाराला मायनस जाते, हे यापूर्वी कधी घडलेलं नव्हतं आणि त्यामुळं अतिरिक्त मतदान जे वाढलं त्याची चौकशी झाली पाहिजे। निवडणूक आयोगाने त्यांची वेबसाईट 2 दिवसानंतर बंद करून टाकली, लोकांना ती माहिती उपलब्ध होणार नाही याची काळजी घेतली। हाही गंभीर गुन्हा निवडणूक आयोगाने केलेला आहे असं मला वाटतं, कारण माहिती दडवणे, माहिती दाखवण्यापासून बंदी आणणे, माहिती गडप करणे हा गुन्हा आहे आजच्या नव्या जगात। गुन्हा म्हणण्यापेक्षा हा चूक आहे ही, आणि हे जाणीवपूर्वक निवडणूक आयोग का करतं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाची वागणूक, निवडणूक आयोगाच्याकडे नाना पटोले काँग्रेस अध्यक्ष, मी आणि शिवसेनेचे श्रीयुत संजय राऊत यांनी यापूर्वीच तक्रारी अर्ज दाखल केलेला होता, त्यावर काँग्रेस पक्षाला त्यांनी बोलवलेलं आहे। पण जोपर्यंत जे मतदान झालं ते EVM मशीन जोपर्यंत बाहेर ताब्यात येत नाही तोपर्यंत काही गोष्टींची उत्तरं मिळू शकत नाहीत असं अनेकांचं मत आहे। महाराष्ट्रामध्ये बरेच नवे प्रश्न या काळात सरकार येण्याच्या आधीच तयार व्हायला लागले तसं दिसतं, आणि त्यातला एक प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातल्या आमच्या ज्या लाडक्या भगिनी आहेत त्या भगिनींची 65 पेक्षा जास्त वय ज्यांचं आहे त्या भगिनींचा अंतर्भाव महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींच्या यादीत होणं अत्यंत आवश्यक होतं। पण आम्हाला गेल्या 2-3 दिवसातल्या बातम्यावरून असं दिसतंय की सध्या आहेत त्या लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न अप्रत्यक्षरित्या सरकार करतंय असा
साधारण वर्तमानपत्रातल्या बातम्यावरून आम्ही पाहिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीची योजना अधिक लोकप्रिय आहे आणि त्यामुळेच सरकार निवडून आले असा सरकारी पक्षाचा दावा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या आता वाढवायला काहीच हरकत नाही. त्यामुळे 65 वर्षापेक्षा जास्त महिला ज्या महाराष्ट्रात आहेत त्यांना जास्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. 1500च्या ऐवजी 2100 रुपये करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन यांनी जाहीर केलेला आहे. म्हणजेच महाविकास आघाडीचं धोरण आहे. तेही 2100 रुपये आता नव्या वर्षात 1 जानेवारीपासून सरकार चालू करेल अशी महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या लाडक्या बहिणींना अपेक्षा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातले जे सोयाबीनचे दर आहेत त्याला आधारभूत किंमत मिळालेली नाही, त्यांना 6000 रुपये देतो हा वादा जो आहे त्याप्रमाणे या सीझनला ज्यांनी सोयाबीन 3200-3400 रुपयांनी विकलं त्यांना उरलेली रक्कम ताबडतोब मोदी साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे ताबडतोब त्यांना मिळावी अशी देखील आमची विनंती आहे. कापसाचे दर कमी होत आहेत, त्याकडेही तात्काळ सरकारने लक्ष द्यावं. सरकारपुढे बरीच कामं आहेत आणि म्हणून आमची सरकारला विनंती आहे, सोपस्कार सोडून लवकरात लवकर त्यांनी शपथ घ्यावी आणि आपला कारभार चालू करावा. महाराष्ट्रात ज्या चांगल्या गोष्टी ते करतील त्यांना सकारात्मक आम्ही राहू. विरोधासाठी विरोध करण्याची भूमिका आमच्या पक्षाची राहणार नाही. जे चांगलं होईल, जे महाराष्ट्राच्या हिताचं होईल त्यांना पाठिंबा देण्याचं धोरण आम्ही सतत चांगल्या मुद्द्यांवर करू. परंतु महाराष्ट्राचं नुकसान होत असेल. नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातमीपत्राची सुरुवात करतोय हेडलाईन्सनं. प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्यच हवीत, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान. पंतप्रधान मोदी आणि शहांच्या निर्णयाला पाठिंबा, मुख्यमंत्री शिंदेंचं पुन्हा वक्तव्य. रोहित पाटलांची मुख्य प्रतोदपदी निवड तर जितेंद्र आव्हाडांची गटनेतेपदी निवड. मी माझ्या मतदारसंघात आहे, वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेलो नाही, आमदार रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. पदासाठी मोर्चेबांधणी केल्याचं वृत्त फेटाळलं. पहिल्याच अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नाही, महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला. हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर या काळात. महायुतीचा शपथविधी, भाजपकडून जय्यत तयारी. देशभरातील 15,000 व्यक्तींना शपथविधीचं निमंत्रण. पंतप्रधान मोदींसह केंद्रातले बडे नेते आणि सेलिब्रिटींना आमंत्रण. लालपरीचा प्रवास महागणार, 14% भाडेवाढीचा प्रस्ताव. प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार.